ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे सायली देवाजवळ दिवा लावायला जाते. दिवाबत्ती करून ती देवाच्या खूप मनापासून पाया पडत असते. तेवढ्यात प्रतापराव तिच्या मागे येऊन उभा राहतात. तेही देवाला नमस्कार करतात आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतात. त्यांच्याकडे बघून सायली डोळ्यातले अश्रू पुसते. तेव्हा प्रतापराव तिला म्हणतात, सायली बाळा, देवाजवळ दिवा लावताना कधी डोळ्यामध्ये पाणी आणायचं नसतं. चेहरा नेहमी प्रसन्न आणि हसरा ठेवावा. अगं, आज तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झालाय, त्यामुळे आजचा दिवस दुःखाचा नाही, आनंदाचा आहे. तेव्हा साई डोळ्यातले अश्रू पुसत प्रतापरावांना म्हणते, बाबा, आज कोर्टात काय होणार आहे याचा अंदाज आम्हाला होताच, पण तुमच्यासाठी खूप मोठा धक्का होता ना हा. तेव्हा प्रतापराव सायलीला म्हणतात, हो, आमचाच आंधळेपणा नडला, पण त्यामुळे तुमचं यश कमी होत नाही. तू तुझ्या बाबांसाठी लढलीस आणि जिंकलीसही, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि एक सांगू, सगळ्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो. ती प्रेमाने बाबांना मिठी मारते.